नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजची आपली रेसिपी हिवाळा विशेष आहे, कारण हिवाळ्यामध्ये पालेभाज्या भरपूर प्रमाणात येतात. त्यामुळे आज आपण कोथिंबीर, अळू आणि मेथी ह्या तिन्ही पालेभाज्यांपासून वड्या कशा बनवतात ते बघूया. आजपर्यंत आपण बेसन पीठ घालून कोथिंबीर वडी बनवलेली आहे, अळूची वडी बनवलेली आहे. आज अतिशय वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने कुरकुरीत आणि हलकी अशी कोथिंबीर वडी आपण बघणार आहोत. त्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे 2 मोठे बाउल आपण चणा डाळ भिजवून घेतलेली आहे. आता आपण 1 मोठी वाटी पोहे जाडसर दळून घेतलेले आहे. मेथी आणि कोथिंबीर मी स्वच्छ निवडून धुवून आणि बारीक कापून घेतलेली आहे. आता हे अळूचे पाने आहेत, याला स्वच्छ धुवून आणि कापून घेऊ. हिरवी मिरची, लसूण आणि जिरे हे वाटून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये चणा डाळ सुद्धा बारीक करून घेऊ. आता आपण इथे अळूचे पाने धुवून स्वच्छ बारीक करून घेतलेले आहे. आता त्यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस टाकून त्याला चोळून घेऊ. त्यामुळे आपल्या घशात खाल्ल्यानंतर खास सुटणार नाही, त्यासाठी आपल्याला थोडा आंबटपणा पाहिजे असते. आता इथे आपण चिंचेचा कोळ वापरला असता, परंतु आपलं मिश्रण मग जरा पातळ झालं असतं, म्हणून आपण थोडा लिंबाचा रस घातलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिंचेचा कोळ सुद्धा वापरू शकता. आता सर्व मिश्रण आपलं वाटून झालेलं आहे. त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर, तशी हिरवी मिरची घेतलेली आपण, पण रंगासाठी आपण लाल मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ आणि थोडी धना पावडर घालूया. धना पावडर घालून झालेली आहे आपली. 2-3 चमचे तेल सुद्धा घालून घेऊ. 1 मोठा चमचा तीळ घालू. तेल घातल्यामुळे वड्या नरम होतात. तसेच पोहे घातल्यामुळे आपल्या वड्या कुरकुरीत होतील. पोह्यांबरोबरच 2 चमचे ज्वारीचं पीठ सुद्धा यामध्ये घातलेलं आहे. पिठामुळे बाइंडिंगला तर मदत होते, शिवाय त्याची चव सुद्धा वाढते. आता या मिश्रणाचे आपण 3 भाग केलेले आहेत. आता त्यातील 1 गोळा घेतलेला आहे आपण, त्यामध्ये कोथिंबीर मिक्स केली. आता दुसरा गोळा घेऊन त्यामध्ये मेथीची बारीक चिरलेली भाजी टाकून घेऊ आणि त्याचे सुद्धा रोल बनवू. आता तिसरा गोळा आपण अळूचे पाने जे कापलेले आहेत त्यामध्ये मिक्स करू. अशा प्रकारे आपण एका भाजीचे 2-2 रोल बनवून ठेवलेले आहेत. एका पातेल्यात मी पाणी ठेवून चाळणी ठेवलेली आहे. चाळणीला तेल लावलं आणि त्यामध्ये हे रोल ठेवलेले आहे. त्यावर आता आपण झाकण ठेवू आणि छान वाफेवर शिजू देऊ. 15 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया आपले रोल शिजले का नाही ते. असे अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवलेले ज्या वड्या आहेत त्या तुम्ही आवर्जून करून बघा. खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. आपले रोल छान शिजलेले आहेत. थंड झाल्यानंतर आपण याचे काप केलेले आहेत. ज्या व्यक्तींना तळलेले चालत नाहीत किंवा आवडत नाहीत ते असे वाफेवरचे सुद्धा खाऊ शकतात. आपल्या कुरकुरीत वड्या तर तयार झाल्याच, शिवाय आपल्याला याची रस्सा भाजी सुद्धा बनवता येते. अळू वडी आणि कोथिंबीर वडीप्रमाणेच आपण पालकाची, चाकवताची आणि जे लाल माठ मिळते ती लाल माठ, आणखी रानभाज्या ज्या आपल्या कुंजीर आहे, फांजी आहे, यांची सुद्धा आपण अशाच वड्या बनवून त्याची सुद्धा रस्सा भाजी बनवलेली आहे. ती तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता. आता रस्सा भाजी सुद्धा बघूया. आले, लसूण, कांदा, खोबरं आणि गोडंबी हे सर्व वाटण तयार केलेलं आहे आणि गरम मसाल्याची पावडर घेतलेली आहे आपण. हे सर्व साहित्य आपण भाजून घेतल्यामुळे आपला मसाला तेलात लवकर परतला जाईल. उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण अळू वडी घालून घेऊ. आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि चांगली उकळी येऊ द्यायची. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर माझे आधीचे व्हिडिओ नक्की बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की कळवा. चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि उकळी येऊ देऊ. उकळी आल्यानंतर आपली भाजी तयार होईल. ह्या ज्या आपण वड्या बनवलेल्या आहेत त्या यामध्ये आपण सोडून घेऊ. वड्यासुद्धा आपल्या कापून तयार आहेत. अशा प्रकारे आपली अळूची वडी घालून रस्सा भाजी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा आवर्जून करून बघा, खूप टेस्टी लागते. अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने आपले अळू वडी आणि कोथिंबीर वडी, मेथी वडी तयार झालेली आहे.
तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन आणि चमचमीत रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.